3 गोष्टी मरेपर्यंत लक्षात ठेवा. 2026च काय, आयुष्यातलं प्रत्येक वर्षाचा प्रत्येक दिवस हा नववर्षासारखा असेल हे गॅरंटी देऊन सांगतो. पहिली गोष्ट, मेंदूला रिॲक्टिव्ह नव्हे तर प्रोॲक्टिव्ह बनवा. तुम्ही म्हणाल ही काय भानगड आहे? चला थोडं सोपं करून सांगतो. कधीच तुमच्या मूडनुसार तुमचे निर्णय बदलू नका. आधी निर्णय घ्या, त्यावर ठाम राहा, मग तुमचा मूड असो अथवा नसो. लक्षात घ्या, मूड म्हणजे वायफाय नाही, सिग्नल नसला की काम थांबलं. बारकाईनं लक्षात घ्या, मेंदू रिॲक्टिव्ह असणं म्हणजे बाहेरची परिस्थिती ठरवते की तुमचं काय करायचं. रिॲक्टिव्ह मोडमध्ये परिस्थिती तुमच्यावरती हवी होते आणि प्रोॲक्टिव्ह असणं म्हणजे तुम्ही ठामपणे ठरवता की बाहेरच्या परिस्थितीला कसं हँडल करायचं, कसं हाताळायचं. खूप साधी टेस्ट आहे. रोज सकाळी तुम्ही झोपेतून उठल्याबरोबर मोबाईल हातात घेऊन त्याच्यावरती इन्स्टा आणि फेसबुक सर्च करणार असाल तर तुम्ही रिॲक्टिव्ह मोडमध्ये आहात. म्हणून मी माझ्या प्रत्येक भाषणांमध्ये, प्रत्येक व्याख्यानांमध्ये सांगतो, ज्या व्यक्तीला रोज सकाळी झोपेतून का उठायचं या प्रश्नाचं उत्तर माहीत असतं ना, त्याला आयुष्यात कोणत्याच मोटिवेशनची गरज नसते. तो सेल्फ मोटिवेटेड असतो. म्हणून नियती जेव्हा एक नवा कोरा करकरीत दिवस तुमच्या पदरात टाकते तेव्हा तुम्हाला माहित असलं पाहिजे या दिवसाचं मला नक्की करायचंय काय. दुसरा मुद्दा, तुमच्या मेंदूला तुमची नवीन ओळख पटवून द्या. तुम्हाला प्रश्न पडला असेल म्हणजे नक्की काय करायचं? मी असाच आहे, माझं नशीबच फुटकंय, माझा स्वभावच असा आहे, मी कर्जबाजारीच आहे. हा च लावताना च हेच तुमच्या बरबादीचं बहुतांश वेळा कारण असतं. म्हणून मेंदूला वारंवार नव्याने सांगा, मी बदलतोय, मी घडतोय, माझ्यामध्ये सुधारणा होते. म्हणजे या सूचनांच्या माध्यमातून मेंदूला संदेश जाईल की तुम्ही बदलताय. लक्षात घ्या, तुम्ही काल जे काही होता, जे काही तुमची परिस्थिती होती, जे काही तुम्ही व्यक्ती म्हणून होता, ज्या काही तुमच्या चुका आणि दोष होते ते सगळे झाले गेले, गंगेला मिळाले. तुमचं ते जुनं व्हर्जन आजच एक्सपायर करून टाका. नवा दिवस, नवी स्टोरी लिहायला घ्या. तिसरी गोष्ट, तुमचं डे टू डे लाईफ ऑटोमॅटिक नाही तर कॉन्शियस बनवा. लक्षात घ्या, तुम्ही रोबोट किंवा यंत्र नाही आहात तर हाडा मासाची जिवंत माणसं आहात. त्यामुळे सबसे खतरनाक होता है सपनों का मर जाना, सुबह काम पे जाना, शाम घर लौट आना. म्हणूनच स्वतःला कॉन्शियस बनवण्यासाठी सगळ्यात बेस्ट सोल्युशन देतोय. आठवड्यातून 3 तासांची फक्त आणि फक्त स्वतःसोबत एक मीटिंग घ्या आणि या मीटिंगमध्ये 3च प्रश्न स्वतःला विचारा. गेल्या आठवड्यात माझ्यात काय सुधारणा झाली, माझं नक्की काय चुकलं आणि ह्या चुका परत होऊ नयेत म्हणून मी माझ्यात काय बदल करेन. खात्री देऊन सांगतो, तुम्हाला तुमचं नवं अपडेटेड व्हर्जन सापडल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून सगळ्यांपर्यंत पोहोचवा. हॅपी न्यू इयर.